नमस्कार. आज आपण मोदीजींची वेशभूषा केलेली आहे. मोदी सरकार लूक पण केलेलं आहे. नक्की काय कारण आहे, कशामुळे असं केलेलं आहे? पहिल्या प्रथम ही भूमिका मला मिळाली, ज्यांनी ही भूमिका मला दिली ते जुन्नर शहराचं ग्रामदैवत रविवारपेठ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मी आभार मानतो. मला वाटलं पण नव्हतं का मी ही भूमिका एवढी व्यवस्थितपणे साकार करू शकतो म्हणून. त्या देशाचं प्रेम आणि आपली मनाची उत्साह आणि मंडळासाठी आपण काहीतरी योगदान द्यावं म्हणून मी या भूमिकेमध्ये उतरलेलो आहे. रविवारपेठ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने यावर्षी ऑपरेशन सिंदूर हा डेकोरेशन ठेवलेलं आहे. या डेकोरेशनमध्ये देशात जे काय आता वादंग उठलं होतं, आतंकवाद्यांनी जो हल्ला केला होता पहलगामवरती, तो हल्ला कशा प्रकारे झाला हे इत्थंभूत आपल्या जनतेपर्यंत दाखवण्यासाठी हा देखावा सादर केलेला आहे. या देखावामध्ये मला मोदींचा रोल मिळाला म्हणून मी मंडळाचे आभार मानतोय. आपलं घराणं तर सैनिकांमधलंच आहे. काय सांगणार सैनिकांबद्दल? माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते. ते महात्मा गांधींबरोबर चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांना 3 महिने विसापूर आणि 3 महिने येरवड्याला शिक्षा झालेली होती. 200 रुपये त्या काळात त्यांना दंड झाला होता. आणि देशासाठी आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं त्याच वारसा माझे वडील, माझे भाऊ आणि आम्ही तो पुढे चालू ठेवत आहोत. जिथं जिथं देशासाठी, स्वातंत्र्यासाठी जे काही योगदान द्यायचं असेल त्या टायमाला आम्ही हा पुढाकार घेत असतो. आपला एकदम डिक्टो असा मेकअप मोदीजींसारखा झालेला आहे. याचं पूर्णतः म्हणजे कोणी केलेलं आहे, त्याचं क्रिएटर कोण? हे मोदींचं सगळं जे आपल्या देखावा मला वेशभूषाची सादर करून दिलेली याचं सर्वस्वी श्रेय वैष्णव करपे आणि अथर्व बोराडे या दोघांना जातं. या दोघांनी तन मन धन लावून मला ही ड्रेपरी व्यवस्थितरित्या, मेकअप व्यवस्थितरित्या त्यांनी करून दिलं आहे. मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर.